असामाजिक तत्वांच्या मदतीनं कुठला तरी अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून जे आहे ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये ड्रोन बंदीच्या संदर्भाचा आदेश जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आहेत। सर, संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्रोन बंदीच्या संदर्भानं आदेश जो आहे काढण्यात आलेला आहे। नेमकी काय माहिती पोलीस दलाकडे आहे आणि कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते? आपल्याला महाराष्ट्र पोलीस महासंचालकाकडून आदेश मिळाला की म्हणजे त्यांना वरतून केंद्र सरकारकडून आदेश मिळाले की ऑपरेशन सिंदूरच्या नंतर आपल्याला काही ड्रोन वापर करून कुठेतरी अटॅक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्हाला आदेश मिळाला की ते ड्रोन बंदीचा आदेश काढा म्हणून। त्या आदेशाचं पालन करून आम्हाला जो नवीन क्रिमिनल लॉस आल्यानंतर एसपीला पण परवानगी दिलेली आहे की 163 बेनेट्सच्या अनुसार आपण बंदी करू शकतो। त्यामुळे त्यानुसार आम्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे 3 जून पर्यंत 22 मे पासून 3 जून पर्यंत कोणत्या पण ड्रोन उघडण्यासाठी त्यांना परवानगी नाही आहे। हे बंधनकारक आहे म्हणून आम्ही आदेश केलेला आहे। सर, जिल्ह्यामध्ये जे काही संवेदनशील तालुके आहेत त्या भागात काही वेगळी विशेष खबरदारी जी आहे ती पोलीस दलाकडून घेतात, जसं पुसद, उमरखेड, महागाव या भागामध्ये विशेष काही खबरदारी? हं. आम्ही नक्की खूप अलर्ट मोडवर आहे। तुम्ही जसं सांगितलं पुसद, उमरखेड, महागाव आणि यवतमाळ शहर पण हे खूप संवेदनशील आहेत। त्याच्या त्याच्या याच्या व्यतिरिक्त पण बाकी पण आता सर्व तालुका पण थोडं संवेदनशील झालेला आहे। म्हणजे सर्व एसडीपीओला सर्व ठाण्याला पण आम्ही खूप अलर्ट केलेलं आहे आणि आम्ही टोटल अलर्ट मोडवर आहे। काही माहिती आल्या आम्ही तात्काळ कारवाई करणार आहे। निश्चितच जिल्हा पोलीस दल जे आहे ते अलर्ट मोडवर आहे आणि संपूर्ण जून महिन्यापर्यंत 3 जून पर्यंत जे आहे ते ड्रोन बंदी जी आहे ती यवतमाळ जिल्ह्यात असणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं। विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ।